इकडे नाशिक लोकसभेची जागा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक लोकसभेची जागा मिळणार आहे। छगन भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार असणार आहेत। उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे छगन भुजबळ यांचे नाव जाहीर करणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे उमेदवारी जाहीर करण्यात आतापर्यंत उशीर झालेला होता, मात्र आता अधिकचा वेळ न दवडता उद्याच राष्ट्रवादी आपला उमेदवार जाहीर करून टाकणार आहे। त्यामुळे छगन भुजबळ हेच नाशिकचे उमेदवार असतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। नाशिकच्या जागेचा तिढा सध्या महायुतीमध्ये सुरू होता। या संदर्भातले अपडेट देण्यासाठी निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, अखेर ही जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे का, काय नेमकी माहिती आहे? अमोल, खरं तर एक आठवड्यापूर्वी जी बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली होती त्यामध्ये कुठेतरी नाशिकची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि त्या ठिकाणाहून छगन भुजबळ उमेदवार असतील अशा पद्धती जवळपास निश्चिती झाली होती। मात्र आठवडाभर आपण पाहतो ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक सध्याचे जे खासदार आहेत यांचं तिकीट कापलं जात आहे आणि त्यामुळे एक नाराजीचा प्रचंड सूर त्या ठिकाणी आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये देखील हेमंत गोडसे यांना आपल्यालाच तिकीट मिळालं पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केल्याचं आणि पर्यायी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी जाहीर करणं कुठेतरी अडचणीचं महायुतीसाठी ठरलं असतं। त्यामुळे अद्यापपर्यंत छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती। उद्या मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या संदर्भात पत्रकार परिषद घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून नाशिकहून छगन भुजबळ निवडणूक लढतील अशा पद्धतीची घोषणा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। उद्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबईत असणार आहेत आणि याबाबतची ते स्वतः पत्रकार परिषदेतून घोषणा करणार आहेत। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।